आज आपण केलेली आहे औषधी अशी मुळ्यांच्या शेंगांची भाजी। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर पटापट सबस्क्राइब करा। तर चला बघूया मुळ्यांच्या शेंगांची भाजीची पूर्ण रेसिपी। नमस्कार, मी सुषमा धुमाळ सातारी तडका या माझ्या YouTube, Insta आणि Facebook चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी वर्षात एकदाच येणारी जी भाजी आहे ती घेऊन आली आहे। ती आहे मुळ्यांच्या शेंगांची भाजी। ही वर्षातून एकदाच येते आणि आपल्या शरीराला खूप गुणकारी आहे। तर चला बघूया मुळ्यांच्या शेंगांची भाजी कशी बनवायची। बघा, आज आपण मुळ्याच्या शेंगांची भाजी बघणार आहोत। तर त्यासाठी मी अशा कवळ्या कवळ्या मुळ्याच्या शेंगा येतात त्या घेतलेल्या आहेत। आता आपल्याला ह्या छान बारीक चिरून घ्यायच्यात। तर चला आपण ह्या बारीक चिरून घेऊया। ह्या मुळ्याच्या शेंगांना डिंगरी सुद्धा म्हणतात, डिंगरीची भाजी। तर चला आपण आता ते बनवून घेऊया। बघू शकता इथं आपल्या मुळ्याच्या शेंगा अशा बारीक चिरून झालेल्या आहेत। सर्व चिरून घेतल्यात। आता आपल्याला आहेत ना हे गरम पाण्यामध्ये थोड्याशा शिजवून घ्यायच्यात, म्हणजे जेणेकरून त्याचा हा उग्रासपणा आहे ना तो निघून जाईल। तर आपण कढईमध्ये पाणी आणि मीठ टाकून ह्या शिजवून घेऊया। थोडं मी कढईमध्ये पाणी घेतले, त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडं मीठ टाकून घ्यायचंय आणि आपण ज्या ह्या धुवून घेतल्यात बारीक चिरून मुळ्याच्या शेंगा ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये आता आपल्याला हे गॅसवर छान असं वाफवून घेऊया, म्हणजे जेणेकरून त्याच्यातला उग्रपणा निघून जाईल। बघू शकता इथं मी गॅसवर उकळायला ठेवलंय। 5 मिनिटात त्याला छान उकळी येईल आणि शिजलं की आपण गॅस बंद करायचा आहे। तोपर्यंत मी ह्याच्यासाठी लागणारं जे साहित्य आहे त्याची तयारी करून घेते। मुळ्याच्या शेंगा उकडतायत तोपर्यंत आपण त्याला लागणारं साहित्य बघूया। इथं मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। लसूण खोबरं घेतलेले ऑप्शनल आहे, तुम्हाला तुमच्या घरी जर तुम्ही नसेल वापरात नाही टाकलं तरी चालेल। मी 2 पळी तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ, जिरं आणि मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा तिखट घेतलेले आहे, अर्धा चमचा आपली बेडगी चटणी घेतलेली आहे, हळद घेतली अर्धा चमचा, शेंगदाण्याचा कूट घेतलाय। तर चला आपण मुळ्याच्या शेंगांची भाजी बनवायला सुरुवात करू। बघू शकता इथं आपल्या मुळ्याच्या शेंगा शिजलेल्या आहेत। आता ह्यातलं पूर्ण पाणी काढून घेऊया। छान असं दाबून दाबून पाणी काढायचे नितळून आणि मग आपल्याला ह्याची भाजी बनवायला घ्यायची। बघू शकता आता आपण ह्या चाळणीमध्ये अशा गाळून घेऊया। बघू शकता थंड झालेले आहे। आता आपल्याला अशा पद्धतीने ही भाजी चांगली दाबून घ्यायची, पूर्ण पाणी काढून टाकायचंय। जेवढं दाबता येईल, जेवढं पाणी निघेल तेवढं आपल्याला काढून टाकायचं। हे पाणी सगळं हे पूर्ण काढून टाकायचं। बघू शकता आता आपलं हे पूर्ण तयार झालेलं आहे। आता आपण भाजी घालायला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपल्याला थोडासा टिपका तेलाचा टाकून घ्यायचा आहे। तेल छान तापून द्यायचंय। बघू शकता तेल आपलं छान तापले। आपण जे हे पिळून घेतल्यात मुळ्याच्या शेंगा शिजवून पिळून घेतल्यात पाण्यातनं व्यवस्थित काढून, आता ह्या तेलामध्ये आपल्याला ह्या चांगल्या परतून घ्यायच्या, जेणेकरून त्याचा उग्रासपणा काय अजून थोडा बहुत राहिला असेल तर तो निघून जाईल आणि आपली भाजी पण खूप छान लागते। त्यामुळं जा 1 ते 2 मिनिटं झालेत आणि छान ही भाजी आपण तेलामध्ये परतून घेतली। आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया। बघू शकता आता त्याच कढईमध्ये मी बाकीचं राहिलेलं तेल टाकून घेते। तेल छान गरम होऊन देऊया। आता आपल्याला भाजी घालायची। तेल छान गरम होत आले बघा। आता जिरं आणि मोहरी घेतली ती ह्या तेलावर आपण टाकून घेऊया। जिरं मोहरी छान तडतडली की आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे त्याच्यावर। कांदा छान आपल्याला
परतून घ्यायचा व्यवस्थित असा गोल्डन ब्राऊन करून. बघू शकता इथं आपला कांदा पण झालेला आहे. आता आपण त्याच्यात जे लसूण खोबरं घेतले ते ऍड करूया. आता त्याच्यामध्ये हळद, बेडगी चटणी, आपलं ठेवणीतलं लाल तिखट बघू शकता व्यवस्थित हलवून घ्यायचे. आता आपण जे हे परतून घेतल्यात मुळ्याच्या शेंगा त्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. व्यवस्थित हलवून घेऊया. चवीनुसार त्याच्यामध्ये आपल्याला मीठ ऍड करायचंय. व्यवस्थित परतून घेऊया. त्याच्यावर ना थोडासा आपल्याला पाण्याचा शितोडा मारायचा. आता ह्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटासाठी ही भाजी शिजवून घ्यायची. आता झाकण ठेवून दिले. 5 मिनिटांनी आपण परत उघडून बघायची आणि त्याच्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून परत एकदा 1 ते 2 मिनिटासाठी झाकून ठेवायची. बघू शकता आता आपल्या भाजीत आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया. व्यवस्थित परत एकदा परतून घेऊया. परत एकदा झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटासाठी परत एकदा त्याला वाफ देऊन घेऊया. चला बघूया आपली भाजी झाली आहे का. आपली भाजी बघा तयार झालेली आहे. आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. बघू शकता इथं मुळ्यांच्या शेंगांची आपली भाजी तयार झालेली. तुम्ही ही भाकरी बरोबर ट्राय करा, खूपच छान लागती. आणि ह्या मुळ्याच्या शेंगा वर्षातनं एकदाच येतात आता थंडीमध्ये, तर त्या खूप शरीराला फायद्याच्या आहेत. तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. आणि तुम्ही बनवलेली मुळ्याच्या शेंगांची भाजी कशी झाली होती ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून सांगू शकता. मी दाखवलेली मुळ्याच्या शेंगांची भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.